आणि मग आमच्या डोक्यात दगड घातला. म्हणजे कशा वाढल्यात मुली, किती छान शिस्ती. आजही तो प्रेमाचा धाक त्यांच्या मनात तसाच आहे. आणि त्या धाकात आणि प्रेमात वाढूनही इकडे यायची जी ओढ आहे ती कायमस्वरूपी आहेच. कालपासून ज्या ज्या मुली इथे आल्या आहेत, मुली म्हणजे आता त्या म्हाताऱ्या झाल्या आहेत, पण आमच्या समोर खूप लहान असलेल्या मुली, आणि आठवणींचं उधाण अगदी वादळ आलंय. किती थोपवून किती थांबवू एकमेकींना अगदी सीमाच नाहीये त्या गोष्टीला. रागोराग थांबा आता एकमेकींना प्रेमाने अटेंड करा तरी त्यांचा गोंधळ मुला मुलींचा सारखाच. तर या रम्य आणि बाल आठवणी परत आपल्यासारखेच इतर अजूनही समाजात गरज आहे की खूप आपण पुढारलोय. खूप आता साहेबांनी जे सांगितलं की कोणाला कमीपणा घ्यायला नको वाटतंय, पण गरज आहे अजूनही निराधार बालक आश्रमांसारख्या आश्रमाची, हॉस्टेल्सची. तर आता त्यांनी आपल्याला शब्द दिला, आपल्यालाही सगळ्यांना जोर लावून कामाला लागायचंय. ठीक आहे, आपल्या मुलांना ती गरज नाही, पण समाजात खूप लोक असे आहेत की ते अजून वाट बघतायत चांगल्या सुविधांसहित हॉस्टेल्सची आणि निराधार आश्रमांची. तर आता आपला जर का सुरू झालाच आहे असं समजू आपण. सगळे मित्र आपल्या आपल्यात बोलण्यात दंगवण्यापेक्षा इकडे लक्ष दिलं तर बरं होईल. आता आपण तुम्ही जे साहेबांना कमेंट केले त्याच्यातले आता तुम्ही खूप महत्त्वाचे घटक असणार आहात. कारण आता भाऊ फक्त बसणार आहेत आणि तुम्ही सगळेजण करणार आहात. त्याच्यामुळे भाऊंचे तुम्ही हेल्पिंग हँड आहात, सपोर्टिव्ह आहात. त्याच्यामुळे तुम्हाला जी क्वालिटी त्यावेळी मिळाली धाकाची, प्रेमाची आणि शिस्तीची, तीच यापुढच्याही मुलांना मिळावी. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून पत्र तर तयार होईलच, पत्र मंत्रालयापर्यंतही जाईल, अगदी तुम्ही वर्षापर्यंत जाल, पण या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर वर्षाव होणं, त्याच्यासाठी आपल्याला काही साधना करायची आहे. नामस्मरणात दंग व्हायचे आणि साकडं घालायचे देवाला, पांडुरंगालाही. पुढच्या वेळेस येईल तर नक्कीच तू काहीतरी आम्हाला द्यायचे. आणि आत्ताही जे काही आज आपण उभे आहोत आपल्या पायावर, खरंच इतकीच देण आहे. आपण क्वालिटीशिवाय दुसरं काहीच बघितलेलं नाहीये, काही क्वालिटीशिवाय आपल्याला दुसरं नकोच आहे. जर का तुम्ही त्यावेळी क्वालिटी मेंटेन केलेली नसती तर आज कदाचित एवढे क्वालिफाईड झाले नसते असं मला वाटतं. तर आजच्या या प्रसंगी अगदी थोडा वेळ राहिला ॲक्च्युली कार्यक्रमाला. आपल्याला कार्यक्रमाच्या नंतर अगदी थोडक्यात वृक्षारोपण पण करायचंय. ते झाड जसं फुलणार आहे, जसं वाढणार आहे, जसं फुटणार आहे, तसं आपला आश्रमाला, आपल्या आश्रमाच्या नवीन आश्रमाच्या सुरुवातीला, नवीनच म्हणावं लागेल आपल्याला, कारण खूप खूप वर्ष, 13 वर्ष म्हणजे जोक नाही आहे. काय झालं, कसं झालं याचा आपल्याला उहापोह करायचा नाही. आपलं काम नाही आहे, ते करणारे करतील. आपल्याला फक्त सुरू झालेलं नवीन शैक्षणिक संकुल बघायचे आणि आपण सगळेजण त्याच्यातले साथीदार, शिलेदार, सोबती असणार आहोत. आणि त्या सगळ्यांसाठी फक्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाता जाता फक्त गुरुवंदना म्हणून 4 ओळी तुमच्यासाठी. सगळ्यांनी डोळे बंद करायचे, हळूवार डोळे बंद सगळ्यांचे. गुरु नाम मुखी रंगते, एक तारी करी वाजते, पिनविते मी तुला भाववेळी मीरा, गोड नामी तुझा रंगते, गोड नामी तुझा रंगते, गुरु नाम मुखी रंगते. घरट्यात माझिया आनंदाचा ठेवा, तूच गुरुदेवा सदा असू द्यावा, इतकेच मागणे तुझ्या पाशी मी मागते,
विनविते मी तुला